नमस्कार मित्रांनो, मराठी टेल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आधार कार्डमध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे डॉक्युमेंट अपलोड करणे कंपल्सरी केलेलं आहे। मित्रांनो, हे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड कसे करायचे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, दिनांक 14/3/2024 पर्यंत हे डॉक्युमेंट तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अपलोड करू शकता। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व पाहूया हे डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे। त्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। सर्वप्रथम uidai.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। मित्रांनो, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आता इथे आपल्याला वेबसाईटमध्ये प्रवेश करण्यासाठी इंग्लिश लँग्वेज निवडायची आहे किंवा मराठी निवडू शकता। आता इथे आपल्याला माय आधारमध्ये डॉक्युमेंट अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे खाली स्क्रोल करून आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे व खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। नंतर लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला असेल तो OTP इथे एंटर करून घ्यायचा आहे। नंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपण लॉग इन झालेलो आहोत। इथे आपल्याला एक नंबरला डॉक्युमेंट अपडेट हा पर्याय दिसत असेल तिथे आपल्याला रेड कलर मध्ये धिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/3/2024 इथपर्यंत आपल्याला ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे। इथपर्यंत आपण डॉक्युमेंट फ्री मध्ये अपलोड करू शकतो। आता इथे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। परत एकदा नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे व्हेरीफाय म्हणजे आपले जे डिटेल्स आहेत ते व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। आपलं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि आपला जो ॲड्रेस आहे तो व्हेरीफाय करायचा आहे। खाली आय व्हेरीफाय दॅट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला अपलोडवरती आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। इथे सुरुवातीला आपल्याला डॉक्युमेंट साईज जी आहे ती 2 MB पर्यंत असायला हवी आणि सपोर्टेड फाईल फॉर्मॅट JPG, PNG आणि PDF पैकी तुम्ही कोणतेही एक निवडू शकता। आता इथे आपल्याला बरेचसे पर्याय आहेत, त्यातून तुम्ही एक डॉक्युमेंट निवडून इथे अपलोड करू शकता। सुरुवातीला आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी अपलोड करायचे आहे। आता माझ्याकडे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून पॅन कार्ड आहे। तुम्ही 10वीचं मार्कशीट सुद्धा अपलोड करू शकता किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल तर तेही अपलोड करू शकता किंवा रेशन कार्ड अपलोड करू शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकता। आता मी पॅन कार्ड अपलोड करत आहे। इथून कंटिन्यू टू अपलोड यावरती क्लिक करून मी पॅन कार्ड अपलोड करून घेत आहे। त्यानंतर आता आपलं पॅन कार्ड अपलोड झालेलं आहे। आता इथे आपल्याला प्रूफ ऑफ ॲड्रेस अपलोड करायचा आहे। यातही तुम्ही रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा गव्हर्नमेंट ID, किसान फोटोग्राफ पासबुक, बँक अकाउंट स्टेटमेंट काही अपलोड करू शकता। आता मी रेशन कार्ड अपलोड करत आहे। तुम्ही रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता। आता इथून कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करून आता मी रेशन कार्ड जे आहे ते रेशन कार्ड इथून अपलोड करून घेत आहे। आता माझे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत। आता इथे खाली आय हिअर बाय वरती क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला प्लीज कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन डॉक्युमेंट्स एक्झॅक्टली मॅचेस विथ युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन आधार। आपल्या आधारनुसार आपले डॉक्युमेंट्स 100% मॅच करायला पाहिजे। त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला धिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/3/2024 पर्यंत तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही। त्यानंतर मित्रांनो चार्ज लागणार आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट अपडेट करून घ्या। आता इथे सबमिट या बटनावरती क्लिक करून आपले डॉक्युमेंट्स अपडेट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले डॉक्युमेंट अपडेट करून घ्यायचे आहेत।